द स्टिंग ऑपरेशन न्यूज, सत्याचे दुसरे नाव, अन्यायावर लेखणीचा घाव। पहलगाम येथे दहशतवाद्यांकडून भारतातील हिंदू नागरिकांवर हल्ला चढविण्यात आला। यात 26 निष्पाप नागरिकांना आपला जीव गमवावा लागला। त्यानंतर भारत आणि पाकिस्तान मध्ये युद्ध सुरू झाले आणि या युद्धामध्ये भारतीय सेनेने उल्लेखनीय कामगिरी केली। भारतीय सेनेच्या या शौर्याचे अभिनंदन करण्याकरिता गोंदिया शहरातील महाराष्ट्र कॉलनी येथील प्रदीप भोईर व त्यांच्या कुटुंबियांनी ऑपरेशन सिंदूर आणि पहलगाम हल्ला याच्यावर घरगुती गणपती बाप्पाच्या माध्यमातून देखावा साकारला आहे। भारतीय शौर्याची गाथा जडमानसांपर्यंत पोहोचावी या उद्देशाने त्यांनी हा देखावा साकारला आहे। काय नाव आपलं? काय नाव तुमचं? जयश्री प्रदीप भोयर। काय सांगणार, एक थीम बनवली आहे गणपतीमध्ये आपण पहलगाम, कसं काय आणि त्याचे आपल्या डोक्यात कसं काय आलंय, काय सांगणार? ज्याचा आता पहलगाम अटॅक झाला आणि ज्याच्यावर रिप्लाय केलं की सिंदूर ऑपरेशन सिंदूर, त्याच्यासाठी आम्ही याच्यासाठी ठरवलं की ज्यांना माहीत नाही आहे त्यांना आपण काही माहिती पोहोचूया, आपल्या भारतात काय होऊन राहिला काही नाही। तर आम्ही पहिला पहलगाम अटॅक थीम साजरी केली इथे आणि नंतर मग जे मिशन चालू केले आहे ऑपरेशन सिंधू, तर माझं नाव प्रदीप नामदेवराव भोयर। काय सांगणार, पहलगामची थीम आपण इथे गणपती समोर साकारली आहे आणि सिंदूरची पण, काय सांगणार? पहलगाम अटॅक आजचं जे आपलं पहलगाम अटॅक आणि सिंदूर ऑपरेशन सिंदूर हे पुष्कळशा लोकांना माहिती नाही आहे आणि आपल्या भारतामध्ये काय चालू आहे काय नाही पुष्कळशा घडामोडी। आजकाल मुलं कसे फक्त मोबाईलमध्ये राहतात, पण आपल्या भारतावर किती मोठं संकट आलं आहे। अशा सिच्युएशनमध्ये पहलगाममध्ये अटॅक झाला हा पुष्कळ जणांना माहिती नाही। पहलगाम अटॅक झाल्याच्या नंतर आपल्या मुख्य प्राईम मिनिस्टरने त्याच्यावरती प्रत्युत्तर देण्यासाठी ऑपरेशन सिंदूरचा साकारण्यात आला। तर त्याच्यामुळे माहिती आहे का, आपण पहलगाम अटॅक आणि ऑपरेशन सिंदूर हे दोन्हीही गणपती बाप्पाच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न केला आहे। सुनील कावडे, द स्टिंग ऑपरेशन न्यूज, गोंदिया।